तर जॉब करत एक्सपोर्टच बिझनेस करायचा का प्लॅन होता तुमचा? आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं असतं की जॉब करत असताना एक प्रश्न असतो मनात की यार तू करतोय ना ठीकठाक कर ना, दुसऱ्या कशाला नादी लागतोय, बरोबर? तर फॅमिलीचा काय अपोज झाला का ह्याच्यामध्ये, किंवा तू जे करतोय ते करत राहा, उगाच कुठंतरी पैसे टाकतोय काहीतरी, कशाला नादी लागला, असं काही झालं का अपोज तुमच्या? आता हे जे फंड झालं बाबा, बऱ्याच लोकांना काय असतं की प्रॉफिट फक्त पाहिजे किंवा पैसे फक्त पाहिजे, पण इन्व्हेस्टमेंट म्हणलं की माघार घेतात. तर त्याच्यावरती काय मत आहे? तुम्ही कसं फंड मॅनेज केलं, किंवा ॲज अ जॉब करताना तेवढ्या रिस्क कशा घेतल्या तुम्ही? तर मला स्टार्ट करायला आवडेल स्टार्टिंग पासनं, की बाबा ही जर्नी जी कशी अनुभवली, कुठंपर्यंत पोहोचली, काय प्रोसेस, स्टेप बाय स्टेप. तर ओमकार सर, आम्हाला सध्या जाणून घ्यायला आवडेल की बरेच लोक इथे जॉब करणार आहेत, बरोबर, आणि स्टार्ट करतायत, आणि मी तुम्हाला फर्स्ट डेपासून बघतोय. तर जॉबपासनं एक्सपोर्टचा प्रवास हा इझी नाही आहे, पण कसा विचार केलात की बाबा मला जॉब करत करत एक्सपोर्ट करायचं म्हणून? पहिलं हे सांगा की तुम्ही कुठून आहात नक्की, लोकेशन कुठलं आहे तुमचं? हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण सगळेजण इथे आला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही स्वतःसाठी एक पाऊल उचललं आणि शुभम सरांवर ट्रस्ट ठेवून तुम्ही तुमचा मेंटॉर म्हणजे तुमचं जे उद्याची तुमची यशाची जी गुरुकिल्ली आहे ती तुम्ही सरांच्या हातात दिली. तर मी ओंकार सुभाष साळुंखे, मी सांगोला सोलापूर जिल्ह्यामधून आहे. तर मी स्थानिक पुण्यातच आहे. मी IT मध्ये TCSमध्ये जॉब करतो हिंजवडीमध्ये. त्यासोबतच मी एक NGOसुद्धा चालवतो, परिवर्तन फाउंडेशन सांगोला म्हणून, ही माझी स्वतःची NGO आहे. त्याचबरोबर मी एक दुर्गरक्षक आहे, एक सर्पमित्र आहे. असे बरेचसे कामं मी सध्या करतो. हे सांगायचं उद्देश हेच की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण एक्सपोर्ट करायचं म्हटलं किंवा कोणता पण बिझनेस करायचं म्हटलं तर आपल्याला फ्री टाईम असायला पाहिजे तरच आपण हे करू शकतो, असं बऱ्याच लोकांचं मत असतं. तर असं नाही आहे की तुम्ही कोणती गोष्ट फ्री टाईम असाल तरच करू शकता. तर तुम्हाला जर टाईम एखाद्या गोष्टीचा, आपल्या मराठीत एक म्हण आहे, आवड असेल तर सवड निघते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला खरंच जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही जॉब करत असाल, इवन तुम्ही एखाद्या संसदेमध्ये जरी असाल, एवढे बिझी असाल तरी तुम्ही वेळ काढून जॉब किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करू शकता. तर जॉब करत एक्सपोर्टच बिझनेस करायचा का प्लॅन होता तुमचा? तर एक्सपोर्ट बिझनेस हा असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये आपण देशाची एक प्रकारे मदत पण करतो, एक प्रकारे सेवा पण करतो, की आपण देशाला रेव्हेन्यू जनरेट करतो, फॉरेन करन्सी आणून देतो. आणि त्याचबरोबर आपण आपलं आपली आर्थिक जी बिल्डिंग आहे म्हणतो आपण, किंवा आपली जी आर्थिक बाजू आहे ती स्ट्रॉंग करतो. त्याचप्रमाणे या बिझनेसमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की बाकीच्या, एकदा हा बिझनेस सेट झाला, जसं की मी आता जॉब करतो, तर मी उद्या जर जॉब सोडला तर मला कोणी पगार देणार नाही किंवा माझं इन्कम बंद पडेल. पण हा बिझनेस असा आहे की एकदा मी पहिल्यांदा टाईम देऊन सेट केला की नंतर मला यामध्ये जास्त स्ट्रगल नाही आहे. वा, ग्रेट. मग जॉब करताना अदर पण ऑप्शन होते, ओके, भारतासाठी अदर गोष्टी, पण तुम्हाला काय वाटलं ह्याच्यातनं, तुम्हाला काय बदल घडवायचा होता स्वतःच्या लाईफमध्ये? तर मी एक शेतकरी कुटुंबातून आहे, आम्ही आंबा बागायतदार आहे. तर असेच कित्येक इथं बसलेले पण असे लोक असतील ज्यांची स्वतःची शेती असेल किंवा जो हा विचार करून आले असतील की आपल्या शेतातला प्रोडक्ट आपल्याला स्वतःला एक्सपोर्ट करायचा आहे. तर माझं पण सुरुवातीला विजन हेच होतं की आपण बाहेर राज्यातील किंवा बाहेरचे जे लोक आहेत किंवा आपल्याच राज्यातील असतील जे मधल्यामध्ये जास्त पैसे खातात, तर यामध्ये ना शेतकऱ्याचा फायदा होतो ना एंड कन्झ्युमरचा जास्त फायदा होतो, जास्त फायदा मधल्या व्यापाऱ्यांचा होतो. तर आपण जर स्वतःच एक्सपोर्ट चालू केलं तर आपला पण बिझनेस उभा राहील, आपल्याला पण पैसे येतील आणि त्याचबरोबर आपण आपल्या शेतकरी मित्रांना थोडं जास्त वाढवून पैसे देऊ शकतो. ह्या उद्देशातून मी एक्सपोर्ट हा बिझनेस सिलेक्ट केला. असं, ग्रेट. आता
आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं असतं की जॉब करत असताना एक प्रश्न असतो मनात की यार तू करतोय ना ठीकठाक कर ना, दुसऱ्या कशाला नादी लागतोय, बरोबर? तर फॅमिलीचा काय अपोज झाला का ह्याच्यामध्ये, किंवा तू जे करतोय ते करत राहा, उगाच कुठंतरी पैसे टाकतोय काहीतरी, कशाला नादी लागला, असं काही झालं का अपोज तुमच्या फॅमिलीकडे? हो, ऑब्विसली आता मराठी कुटुंब आणि मिडल क्लास कुटुंब म्हटल्यावर हे गोष्ट होणारच. पण मला एवढा अपोज नाही झाला, कारण मला घरचे सुरुवातीला म्हटले की नको करू, जॉब करतोयस आय टीमध्ये, बाकीच्यांना आय टीमध्ये लवकर जॉब मिळत नाही, तुला भेटलाय तर तू कर, याच्यामध्ये पण लोक 10-10, 15-15, 20-20 लाख पॅकेज घेतात, तर तू त्यातच कंटिन्यू करा, असं घरच्यांचं म्हणणं होतं. पण मी घरच्यांना माझा पूर्ण रोडमॅप क्लिअर सांगितला की मी पुढं माझे काही विजन्स आहेत, मी हा बिझनेस कसा करेन, याचं भांडवल कसं उभं राहील आणि याच्यातून पुढं मला किती वेळ मिळेल आणि किती इन्कम मिळेल, हा सगळा रोडमॅप आपण मी घरी क्लिअरली सांगितला. आपलं मोस्टली वेळा काय होतं की आपण फक्त हट्ट करतो घरच्यांसमोर की नाही मला हे करायचंच आहे. स्पेशली आता जे लोक स्वतः इंडिपेंडंट असतील त्यांचा एवढं काही प्रॉब्लेम येत नाही, पण जे डिपेंडंट असतील जसे की काही स्टुडंट्स मला दिसतात, तर त्यांना पहिल्यांदा ह्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम येतो. तर आपण घरच्यांना विरोध न करता किंवा आपला हट्टच समोर न ठेवता, आपण जर घरच्यांना समजेल अशा वेळेने जर आपण आपला रोडमॅप जर त्यांना सांगितला, कारण आपल्या घरच्यांना आपली प्रगती हवी असते, बरोबर. त्यामुळे आपले घरचे भीतीपोटी ते थांबवतात. भीतीपोटी थांबवतात. बरोबर, 100%. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की मुलाने करावं, बट भीती असते की यार काही झालं तर, त्यामुळे ते अपोज होतो. मला आठवतंय तुम्ही एक वेळ अशाच ग्रुपमध्ये बसला होता, त्यावेळेस असा कुठला विश्वास वाटला की यार मी या खरंच इंडस्ट्रीमध्ये पुढे गेलं पाहिजे किंवा काम केलं पाहिजे? यस, त्याचं रिझन म्हणजे मेंटॉरशिप जी शुभम सरांनी आम्हाला दिली. की आता तुम्ही इथं बसलात, मे बी असं पण होऊ शकतं की यातले बरेच लोक इतर क्लास अटेंड करून पण आले असतील. तसं मी दुसरा क्लास अटेंड करून तर नव्हतो आलो, बट आमच्याच सोबत बॅचमध्ये काही लोक होते जे की दुसरे क्लास अटेंड करून आले होते. तर मला त्यांच्याकडून पण एक फीडबॅक मिळाला की त्यांना स्वतःला बाकीच्या क्लासपेक्षा ह्या क्लासमध्ये जास्त त्यांना नॉलेज मिळालं किंवा जास्त प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला मिळाल्या. तर मग मी पण हाच विचार केला की जर बाकीचे लोक बाकीच्या ठिकाणी जाऊन इथं आले, तर मी इथून बाकीच्या ठिकाणी जाण्यात काहीच अर्थ नाही. एक्झॅक्टली. येस. येस ऑर नो, मिळतंय का? येस, थँक्यू सो मच. ओके, गुड. सॉरी टू इंटरप्ट. म्हणजे असं नाही आहे बरं का की मी सरांनी मला बोलवलं आहे म्हणून मी सरांच्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगतोय, असं म्हणजे जे काय आपल्याकडे स्पॉन्सरशिप वगैरे म्हणतात ना, तसं अजिबात नाही आहे. येस. सो जे मी जेन्युअनली जाणवलं, मला जेन्युअनली मी इथं शिकलो. नाही, तेच मी ॲक्च्युली तुम्हाला सांगतोय. मी फर्स्ट डेपासून ऑब्झर्व करतो, एक साधा मुलगा आणि बसलेला तो, आता म्हणजे प्रवास खूप इम्पॉर्टंट आहे, सांगाल तेवढा. आणि इवन मला ऑफिसला येऊन भेटणे, बऱ्याच वेळेस काही प्रॉब्लेम्स आले, सुरुवातीला माहिती नव्हतं रोड टिप कुठून घ्यायची, काय घ्यायची, तिथून प्रवास होता. बट दॅट्स ओके, थँक्यू सो मच फॉर दॅट. आता हे जे फंड झालं बाबा, बऱ्याच लोकांना काय असतं की प्रॉफिट फक्त पाहिजे किंवा पैसे फक्त पाहिजे, पण इन्व्हेस्टमेंट म्हणलं की माघार घेतात. तर त्याच्यावरती काय मत आहे? तुम्ही कसं फंड मॅनेज केलं किंवा ॲज अ जॉब करताना तेवढ्या रिस्क कशा घेतल्या तुम्ही? ओके, आता माझी गोष्ट थोडीशी यात वेगळी आहे, जी सगळ्यांनाच नाही पॉसिबल होणार, कारण माझे वडील एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, शिक्षक आहेत. सो त्यांच्या थ्रू मला माझा फंड थोडा इझी केला मिळण्यासाठी, आणि बाकीचं मी माझ्या पर्सनल लेवलवर लोन्स वगैरे काढून मी ते फंड्स माझे मॅनेज केले. कारण एक गोष्ट आहे की तुम्ही जर धंद्यामध्ये पैसे नाहीत टाकले तर धंदा तुम्हाला पैसे नाहीत काढून देणार. बरोबर. तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट करचाल, कारण ते एक्सपेन्स नाही आहे, ते आपलं इन्व्हेस्टमेंट आहे जे की आपण आपल्या बिझनेससाठी लावतो, आणि जे लावलं तरच तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही सुरुवात केली प्रोडक्टपासून, आणि आत्ता रिसेंटली काय अपडेट आहे तुमचा? कुठला कंटेनर एक्सपोर्ट केलात आणि कधी लास्ट शिपमेंट आत्ता गेली तुमची? ओके, सो मी स्टार्टिंग ओनियनपासून केली, कारण ओनियन थोडा कमी रिस्क आणि थोडा कमी बजेटचा प्रोडक्ट आहे बाकीच्या प्रोडक्ट्सपेक्षा. सो मी स्टार्टिंगला ओनियनची शिपमेंट केली होती. त्यानंतर मी आत्ता रिसेंटली मी बनाना शिपमेंट केली, जो माझा कंटेनर सध्या उद्या किंवा परवा दुबईला पोहोचेल. त्यानंतर मी स्वतः पण दुबईला जाणार आहे क्वालिटी चेकसाठी. ग्रेट, थँक्यू सो मच. सो किती लोकांना वाटते बरं ही आत्ता ही कितवी ट्रिप आहे म्हणजे बाहेर देशात जाण्याची तुमची? दुबईला मी सेकंड टाइम चाललोय. फर्स्ट टाइम मी सरांसोबतच गेलो होतो गल्फ फूडसाठी मागच्या वर्षी. बरं, वाटलं होतं का या एखादी वर्षामध्ये तुम्ही म्हणजे सेकंड ट्रिप इंटरनॅशनल कंट्री, किंवा लहानपणीपासून विचार असतो आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये की विदेशात गेलं पाहिजे कुठल्या तरी, इट डझंट मॅटर, आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवरती, बरं का,
तर असं वाटलं होतं का की वर्षभरात मी जाईल, किंवा अजून आता तुम्ही भरपूर काय पुढे नियोजन आहे, कुठल्या कंट्रीमध्ये अजून जायचा प्लॅन आहे, किंवा एवढ्या कमी वेळात कसं फील करताय त्या गोष्टी तुम्ही? मागच्या वर्षी जेव्हा गेलो होतो गल्फूडला तेव्हा तरी वाटलं नव्हतं की मी एक वर्षात डबल रिटर्न जाईल, आणि आय थिंक सेम तारीख आहे ज्यामध्ये मी दुबईला जातोय. सो एक वर्षातच मी डबल जातोय, तर हे मला एक्सपेक्टेड नव्हतं सुरुवातीला. आणि माझे पुढचे प्लॅनिंग्स की मला जेवढा जास्त बिझनेस एक्सपांड करता येईल तेवढा करणार आहे. सो माझ्या नेक्स्ट टार्गेटेड कंट्रीज आहेत ओमान, कतार, ओमान, कतार, चायना, श्रीलंका, भूतान आणि इराक. ह्या 5 कंट्रीज सध्या माझ्या टार्गेटवर आहेत, जिथं की मी माझे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सला मी एक्सपांड करू शकतो. कारण बायर्स हे आपल्यावर, जसं आपल्याला लवकर बायरवर विश्वास नाही बसत, तसं बायर्स पण आपल्यावर जास्त विश्वास नाही ठेवू शकत ना. आपल्याला फक्त प्रोडक्ट पाठवायचा आहे, त्यांना तर आधी त्यांची इन्व्हेस्टमेंट करायची, आधी त्यांना ॲडव्हान्स द्यावा लागतो. बरोबर, ग्रेट. आता तुम्ही ॲज अ शिपमेंट टाकताय, मला वाटतं 3 दिवसात पोहोचेल, पण तर सरासरी किती पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट तुम्हाला त्या शिपमेंटवरती पडतोय? सरासरी मला 15% सध्या म्हणजे रक्कम अमाऊंट जर म्हणली तर किती पडू अमाऊंट म्हटली तर मला 1.5 ते 2 लाख आजच्या रेटनुसार मला प्रॉफिट होऊ शकतो. ऑसम, गुड, कॉंग्रॅच्युलेशन. सो खरंच म्हणजे तुमची जर्नी तर होती, मी बघत होतो, बट हाऊ रोडे एक्सपोर्ट्स हेल्प यू इन विच कंडिशन, म्हणजे तुम्हाला काय काय हेल्प झाली आपल्याकडनं? ओके. रोडे एक्सपोर्टची मला कशी हेल्प झाली ती मी एका शब्दात सांगायचं म्हटलं तर सरांच्या बोटाला धरून मी ह्या फील्डमध्ये उतरलो. जेव्हा पहिल्यांदा मी ऑनलाईन क्लास केले, त्यानंतर मी तुमच्यासारखाच साधारण 1.5 वर्षापूर्वी इथं ऑफलाईन बॅचसाठी आलो होतो. ऑफलाईन बॅचमध्ये आम्हाला पूर्ण रोडमॅप कळाला की एक्सपोर्ट कसं वर्क करतं. त्याचबरोबर आमच्या वेळेस पण सरांनी काही असे गेस्ट लेक्चर ठेवले होते ज्यांच्याकडून आम्हाला रिअल नॉलेज भेटलं की ॲक्च्युली एक्सपोर्ट करताना त्यांना काही प्रॉब्लेम्स आले, हे आम्हाला ह्याच लेक्चरमध्ये इथं बसून बसून त्याची माहिती मिळाली. तर त्यानंतर जेव्हा आम्ही ऑफलाईन सेशन झाले त्यानंतर सरांसोबत आम्ही दुबईला गेलो. दुबईला जाणं हे आमच्यासाठी खूप प्रॉफिटेबल ठरलं, कारण मी आता ज्यांना शिपमेंट्स पाठवतोय ते आम्ही सरांसोबत जेव्हा दुबईला गेलो होतो तेव्हा सरांनी आम्हाला तिथल्या इम्पोर्टरशी भेट घालून दिली होती. आणि मी सध्या त्याच इम्पोर्टरला माझा माल सप्लाय करतोय. सो जर मी दुबईला गेलो नसतो किंवा मी सरांचा ऑफलाईन सेशन अटेंड केला नसता तर कदाचित आज मी पण तुमच्या सोबत बसलो असतो अजून एकदा. आणि हाऊ डिड यू DMP हेल्प यू? येस, DMP म्हणून एक प्रोग्राम होता जो सरांनी लॉन्च केला होता. सो पहिल्यांदा आम्हाला वाटायचं की हा बाबा कॉस्टिंग जास्त आहे त्यामुळं नको घ्यायला. पण जेव्हा सरांनी त्या कॉस्टिंगमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे हे जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं की जेवढ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत त्याच्या मानाने तर त्याची कॉस्ट काहीच नव्हती. आणि त्याचे सेशन्स सर आम्हाला रोज सकाळी 7ला उठवायचे, जसं की आपण अकॅडमीमध्ये एखाद्या सैन्य भरतीच्या अकॅडमी असल्यासारखं फील यायचं. आणि ते सकाळी 7ला उठणं पण एवढं फ्रेश माइंडने आम्ही त्या लेक्चरला बसायचो, त्यामुळं आम्हाला त्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला. रात्री लेट नाईट 9-10ला जेवण्याच्या टाईमला न ठेवता सरांनी सकाळी 7 वाजण्याला जास्त प्रेफरन्स दिला होता. सो आणि बाकीच्या पण गोष्टी सरांनी DMPमध्ये आम्हाला हे पण शिकवलं की तुम्ही एक्सपोर्ट व्यतिरिक्त जरी तुमचा बिझनेस असेल तर तो बिझनेस आपण कसा तो आपण रन करू शकतो, किंवा आपण त्यातले जे एम्प्लॉय आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं करू शकतो, फायनान्स मॅनेजमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला DMPमध्ये शिकवल्या. ओके. जॉब करणाऱ्या लोकांना काय वाटतंय ही जर्नी त्यांनी कशी केली पाहिजे? हां, तर बऱ्याच जणांच्या मनात विचार पण येत असेल की आता आपण एक्सपोर्टच्या ऑफलाईन सेशनला आलो, उद्यापासून मी रिझाईन टाकून देतो. तर स्टार्टिंगला कुणी असं नका करू, कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडं प्लॅन A प्लॅन B हा रेडी हवाच. कारण जर तुमचा एक प्लॅन फेल झाला तर उद्या अशी वेळ यायला नको की ह्या बिझनेसच्या नादात माझं सगळं घरदार गेलं, असं बोलण्याची कुणावर वेळ यायला नको. प्रॅक्टिकली. सो जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब करा, कंटिन्यू जॉब करत करत तुम्ही ह्या फील्डमध्ये उतरा, परंतु एका पण फील्डकडे तुम्ही लक्ष कमी पडू देऊ नका. जर आता मी माझं सांगतो की मी आता एक्सपोर्टमध्ये फुल टाईम लक्ष द्यायला चालू केले. सो मी माझ्या जॉबकडचा जो वेळ आहे तो हळूहळू टप्प्याटप्प्याने मी कमी करतोय किंवा त्याच्याकडचं लक्ष थोडं इकडे वाढवतोय.
वा ऑसम. काय वाटतंय जॉब करणाऱ्या लोकांनी आपल्यासोबत जर्नी स्टार्ट केली पाहिजे का त्यांची? येस 100%. कुठल्या 3 गोष्टी वाटताय ज्या तुम्हाला फायदेशीर ठरलेत किंवा त्यांना फायदेशीर ठरू शकतात? कशाची रिलेटेड? जॉब करणारे लोक जे पुढे यायला तयार आहेत किंवा 3 फायदे जे त्यांना होऊ शकतात. ओके. जर आता तुम्ही स्टुडंट असाल किंवा जर तुम्ही काहीच करत नसाल आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर ह्या 2 पर्सनमध्ये जास्त लवकर एखाद्याचं भांडवल उभा कोणाचं होऊ शकेल, जो जॉब करतो त्याचं. कारण ॲटलिस्ट त्याच्याकडे थोडाफार पैसा गुंतवण्यासाठी किंवा सेव्हिंग करण्यासाठी काही ऑप्शन्स आहेत. तर हा एक फायदा आहे. जर तुम्ही जॉब करून जर बिझनेस करत असाल तर तुम्हाला हा फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे जरी उद्या तुमचा बिझनेस सेटल नाही झाला तरी तुमचा जॉब आहे तो तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. त्यामधून तुम्हाला आर्थिक तुमचा जो प्रश्न आहे तो पण सुटू शकतो. आणि तिसरा फायदा म्हणजे जर तुम्ही जॉब करताय आणि जर तो जॉब काही कम्प्युटर रिलेटेड वगैरे असेल किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल तर तुम्हाला बिझनेस करताना खूप गोष्टींमध्ये मदत होऊ शकते. जसे की प्रत्येक गोष्ट तुम्ही कम्प्युटरवर स्वतः हँडल करू शकता. हे काही फायदे आहेत जॉब करून जर तुम्ही बिझनेस केला तर त्याचे. ग्रेट. ओमकार सर, मला सांगायला आनंद होईल आता की तुमची दुसरी ट्रिप आहे. कसं फील करताय परत जायला? आय एम फिलिंग सो एक्सायटेड. आणि कधी आहे तुमची फ्लाईट? माझी फ्लाईट मंडेला मॉर्निंगला आहे मुंबईवरून. ओके, म्हणजे उद्या परवा. तरी सुद्धा तुम्ही इथं वेळ द्यायला आलात येस. का? त्याच्या मागे रिझन काय? येस, कारण कसं आहे माहीत आहे का, तुम्ही सरांकडून नॉलेज घ्याल पण आम्ही जेव्हा इथं बसलो होतो तेव्हा आम्हाला पण हीच अपेक्षा होती की अजून कोणीतरी रिअल एक्सपोर्टर येईल आणि आम्हाला गाईड करेल. का तर आपल्याला सरांचा जसं हेतू आहे, जसं बऱ्याच लोकांचा हेतू आहे तसंच माझा पण हेतू आहे की जास्तीत जास्त एक्सपोर्टर्स भारतामधून घडावेत. आज पण आपलं एक्सपोर्टर आपल्यात भरपूर आहेत पण स्टील वी आर लॅकिंग. डोमेस्टिक मार्केटमध्ये जर आपण बघितलं तरी आपण थोडंफार कुठं तर कमी पडतोय ॲज अ मराठी माणूस. आणि जर आपण इंटरनॅशनल मार्केटला जरी बघितलं तरी पण आपली मराठी उद्योजकांची संख्या, मराठी एक्सपोर्टर्सची संख्या अजून जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी पण नाही आहे. सो आपल्याकडे चान्स आहे तर त्या चान्सचा आपण पूर्ण वापर केला पाहिजे. आणि आपल्याला काही गाईड, माझ्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट अजून नवीन समजली तर मला त्याचा आनंदच होईल. या भावनेतून मी आज इथं आलो. ऑसम. हाऊ मेनी पीपल फिलिंग ऑसम? सो मागेपर्यंत आवाज दिसतोय ना? मागेपर्यंत का स्क्रीनवरती? कॅन यू शेअर ऑन स्क्रीन? दिसतंय? येस. सो इट विल बी गुड फॉर यू. ओके, तर जास्ती प्रश्न वेळ घेणार नाही बट पुढे जायचंय. सो वाटलं होतं का आयुष्यात अशा काही गोष्टी होतील तुमच्यासोबत म्हणून? स्टार्टिंगला नव्हतं वाटलं कारण तेव्हा मी विचार नव्हता केला या सगळ्या गोष्टींचा आणि मला या गोष्टींमधलं नॉलेज पण नव्हतं की एक्सपोर्ट कसं होतं वगैरे. पण आपण एकदा पाण्यात पडलो का आपल्याला आपोआप हातपाय हलवावे लागतात आणि पाण्यात पडल्यावर आपण आपोआप पोहायला लागतो. तसंच जेव्हा मी या फील्डमध्ये आलो, जेव्हा नॉलेज गेन करायला चालू केलं मी, तेव्हापासून मला वाटायला लागलं की वी कॅन डू इट. बरोबर. तर आपल्या मराठी लोकांना किंवा भारतीय लोकांना सवय काय असते की अजून भरपूर टाईम आहे, करू नंतर. ह्या गोष्टींमुळे जर आपण आपली कामं लांबणीवर टाकली तर एक वेळ असा येतो की आपल्याला ह्याचा कंटाळा येतो आणि नंतर आपल्याला वाटतं की जाऊ दे, आपल्याला 1 वर्ष झाला अजून बाहेर भेटत नाही, याच्यापेक्षा आपला जॉबच बरा, जाऊन आपण मॅनेजरचं ओरडणं खात बसू. एक वेळ लिटरली अशी येते. आज माझे कितीतरी मित्र असे आहेत ज्यांनी माझ्यासोबत क्लास केले होते पण त्यातले असे पण काही आहेत जे अजून जिद्द न सोडता अजून ते चिकाटीनं ट्राय करतात आहे. आणि त्यातले आता आपले जे हे आहेत साळुंके सर वगैरे, त्यांचं पण आता चालू आहे प्लॅनिंग. कारण त्यांनी कन्सिस्टन्सी सोडली नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही कन्सिस्टंट राहिला तर मी 100% सांगू शकतो की तुम्ही एक दिवस एक्सपोर्टर नक्की बनाल. आणि जर तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली, जर सरांनी दिलेल्या रोडमॅपवर नाही चालला किंवा स्वतःचा रोडमॅप जर तुम्ही फॉलो नाही केला किंवा जर तुम्ही असं पेशन्स नाही ठेवले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स. तुम्हाला बाहेर आज सापडेल की पुढच्या वर्षी सापडेल नाही सांगता येत. तोपर्यंत तुम्हाला तेवढे पेशन्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. ग्रेट. सो तुम्हाला एक भीती होती की बाबा कम्युनिकेशन करणे खरंच डील होईल का किंवा असं, तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं की विदेशातल्या बायरसोबत कम्युनिकेट करणं किंवा डील क्लोज करणं, आल्याबरोबर यू वॉज नॉट अवेअर अबाउट द एनिथिंग, पण आता तुमची स्किल कशी वाढली त्याच्यामध्ये इन सेन्स ऑफ कम्युनिकेशन, सेल्स, एनिथिंग सगळं, किंवा हेल्प तुम्ही करता? कम्युनिकेशनचं जर बोलायचं झालं तर तशी माझं कम्युनिकेशन पहिल्यापासून थोडंसं आहे बरं का.
कारण मी सोशल वर्कर असल्यामुळे मी पहिल्यापासून सेमिनार वगैरे देतो. बट स्टील जर आपण जेव्हा फॉरेन बायर्सची बोलत असतो तर तेव्हा आपल्याला कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होतं की आपल्या एखाद्या बोलण्यामुळं आपली ही डील क्लोज नको व्हायला किंवा डील कॅन्सल नको व्हायला. तर आपण जोपर्यंत कॉन्फिडन्स दाखवत नाही तोपर्यंत तर आपण त्यांच्यासोबत नाही बोलू शकत. आणि दुसरी गोष्ट, कित्येक लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की आम्हाला इंग्लिश नाही जमत आहे, सो आम्ही बाहेरच्या देशात कसं कम्युनिकेट करू शकतो. तर जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला 100% नाहीच जमणार आहे. ॲटलिस्ट तुम्ही जेव्हा ट्राय कराल बाहेरशी बोलण्याचं, भले तुमची इंग्लिश तोडकी मोडकी का असे ना, तो समोरचा बाहेर समजून घेईल की तुम्हाला काय बोलायचं आहे. जर त्याला पण बिझनेस करायचाच असेल तर एक्झॅक्टली, त्याला पण बिझनेस हवा आहे, तुम्हाला पण बिझनेस हवा आहे. आपली लँग्वेज हे फक्त आपलं एक मेडिएटर आहे, आपलं जे काय आपलं मनोगत किंवा आपलं मत आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तरी जर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा यूज करू शकता. जसे की ChatGPT असेल, त्याच्यावर तुम्ही मेल प्रॉपर तुम्हाला भेटून जातील, किंवा गुगल ट्रान्सलेटर्स आहेत, त्याचा वापर करून तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. पण जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टमधून ह्यासाठी जर माघारी घेत असाल की तुम्हाला इंग्लिश जमत नाही आहे किंवा तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे, समोरचा आला तर आपलं ततपप होतं, तर असं जर असेल आणि ह्यासाठी जर तुम्ही एक स्टेप मागं होत असाल तर ते पूर्ण चुकीचं आहे. हे म्हणजे असं झालं की तुम्ही एक घर बांधताय आणि एक खेळा ठोकायला मिळत नाही म्हणून तुम्ही घर कॅन्सल करताय. वाव, गुड. तर असं नका करू. त्यासाठी तुम्ही ऑप्शन्स शोधा, त्यासाठी तुम्ही माघारी पाऊल घेऊ नका. ग्रेट, अमेझिंग. सो हाऊ इज द जर्नी? इन्स्पायरिंग. सो भविष्यात काय वाटतं, पुढे 2 वर्षात 3 वर्षात काय प्लॅनिंग केली आयुष्याची? बाय द वे, तुमचं एज काय समजू शकेल, इफ यू डोंट माइंड सांगायला? माझं एज आता 25 आहे. वाव, ग्रेट, ऑसम. आणि पुढे काय आहे, म्हणजे 4-5 वर्षात नियोजन काय प्लॅन केलं की काय नक्की करायचं आहे? ओके, आता मी 2 इयर्सच्या आतच दुबईमध्ये स्वतःच्या कंपनीचं सेटअपचं विचार करत आहे. आणि त्याचबरोबर मी इतर कंट्रींमध्ये माझा बिझनेस एक्सपांड करण्याचा विचार करतो आहे. त्यासाठी आपल्याला, जेव्हा तुम्ही पण या बिझनेसमध्ये उतराल तेव्हा आपल्याला फिरायला खूप लागतं. कारण जोपर्यंत तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेत नाही तोपर्यंत तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही करता येणार. बरेच लोक असं विचार करतात की आपण घर बसल्या बसल्या सगळं हँडल करू लोक पाठवून, पण तसं नाही होत. कारण तुम्ही पाठवलेला माणूस कधी तुम्हाला धोका देईल नाही सांगता येत. त्यामुळं तुम्ही प्रत्यक्षात जावा, सगळ्या गोष्टी अनुभवा, सगळ्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्या. कारण इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तुमची एक छोटी जरी चूक घडली तर ती चूक तुम्हाला डायरेक्ट कोट्यवधींचं नुकसान करू शकते. ग्रेट. आता भारतातून ऑलरेडी कंपनी तुमची एस्टॅब्लिश झाली, शिपमेंट पण गेलेत, आता सध्या अपकमिंगमध्ये. तर विदेशात कंपनी बनवल्यानंतर समजा तुम्हाला कसं फील होईल, किंवा तो एक प्राऊडनेस काय शेअर करायला आवडेल? येस. तो प्राऊडनेस एक वेगळ्याच लेवलचा असेल. कारण आपण तेव्हा फक्त एक्सपोर्टर नसेल, आपण तेव्हा एक इम्पोर्टर म्हणून पण काम करत असेल, पण ते फॉरेनमध्ये. आणि त्यामध्ये आपण आत्ता जे आपल्या हातात आपले रेट्स नाही आहेत, जसे की आपण बायर्सची डील क्लोज करताना मोस्टली प्रॉब्लेम हा येतो की आपल्या प्राइसिंग मॅच होत नाहीत. बरोबर. कारण आपण जो शोधतो तो एक जुना इम्पोर्टर असतो, जो की ऑलरेडी एका व्यक्तीकडून माल घेत असतो. आणि आपण नवीन एक्सपोर्टरचं काय होतं की जेव्हा आपण नवीन एक्सपोर्टर असतो तेव्हा आपले एक्सपेक्टेशन्स हाय असतात. आपल्याला लगेच प्रॉफिट हवा असतो, आपल्याला बिया लावल्या फळ हवं असतं, पण ते नाही होत. त्यामुळे आपलं मार्जिन हाय असतं नवीन एक्सपोर्टरचं, जिथं की जे जुने एक्सपोर्टर असतात ते त्यांचं मार्जिन कमी ठेवतात. दुसरी गोष्ट, त्यांना कॉस्ट कटिंग कुठं करायची ते एक्झॅक्टली माहीत असतं. तो एक सगळ्यात महत्त्व. आणि हे मला पहिल्या वेळेस माहीत नव्हतं. तेव्हा मला पहिल्या वेळेस आल्यावर सरांनी सांगितलं होतं की तू इथं चुकला, एवढे तुझे पैसे वाचू शकत होते. म्हणजे जेव्हा माझे लॉजिस्टिकमध्ये वाचू शकत होते, CHA मध्ये माझे पैसे वाचू शकत होते, हे मला पहिल्या शिपमेंट वेळी सरांनी सांगितलं. कारण माझी पहिली शिपमेंट जेव्हा नाशिकवरून ओनियनची झाली तेव्हा अख्खा दिवस सर माझ्यासोबत तिथं फिजिकली अवेलेबल होते. दिवसभर सरांनी येऊन इथून जवळपास 300 किलोमीटरवर सरांनी येऊन तिथं सगळं प्रॉपर सरांनी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या हाताने कांदे उचलून त्याची साईज चेक केली, त्याचे सगळे पॅरामीटर्स चेक केले. आणि त्यानंतरच तिथंच मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या ज्या की मला इथं पण भेटल्या नव्हत्या. तर हा सपोर्ट पण मला शुभम सरांनी दिला. जसे की त्यांनी मला इथं बसल्यावर सांगितलं होतं की तुमच्या फर्स्ट कंटेनर वेळेस आम्ही तुम्हाला गाईड करायला फील्डवर अवेलेबल असो. आणि ॲक्च्युली तसं झालं पण.
थँक्यू सो मच. थँक्यू. एक बरोबर मेंटॉर हा तुमचं करिअर घडवू शकतो आणि एक चुकीचा मेंटॉर तुम्हाला कोट्यावधीचं नुकसान करून घेऊ शकतो. नमस्ते, जय महाराष्ट्र. माझं नाव ओंकार सुभाष साळुंखे. मी राहणार सोलापूर, सांगोला तालुका. तर आज तुम्ही बघता या ठिकाणी माझा फर्स्ट ओनियनचा कंटेनर एक्सपोर्ट होत आहे. तर याची जर्नी मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. तर मी पहिल्यांदा जॉब करत असताना एक साईड बाय साईड बिझनेस म्हणून एक एक्सपोर्ट बिझनेस करण्याचं निवडलं. त्यासाठी मी पहिल्यांदा शुभम रोडी सरांचा ऑनलाईन कोर्स जॉईन केला. ऑनलाईन कोर्समधून मला बरीचशी माहिती मिळाली. त्यानंतर मी सरांचा एक ऑफलाईन सेशनसुद्धा जॉईन केला, जो की 3 दिवसाचा होता. त्यामध्ये आम्हाला सरांनी बरेचसे CA, CHA त्याचबरोबर अनेक व्यक्तींसोबत भेटवलं, ज्या की एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल गायडन्स करू शकतील. असा हा सेशन झाल्यानंतर आम्ही दुबई येथे 5 दिवसाच्या गल्फ फूड व्हिजिटसाठी गेलो होतो, ज्या ठिकाणी आम्हाला शुभम सरांनी अनेक इंटरनॅशनल बायर्ससोबत भेटवलं. त्यांच्याशी स्वतः त्यांनी कसं बोलायचं, कसं इंटरॅक्ट करायचं, डील्स कशा करायच्या, हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. त्याचबरोबर आम्ही दुबईमध्ये गल्फ फूड हे तर व्हिजिट केलंच, त्याबरोबर हा माल जिथं जातो अल अवीर मार्केटला पण सरांनी आम्हाला घेऊन गेले. तिथं आम्ही स्वतः बघितलं ही प्रोसेस सगळी कशी होते, आपला माल कसा दुबईमध्ये उतरवला जातो. दुबई व्हिजिट ही आमची एकदम बेस्ट अशी ट्रिप ठरली. तर तुम्हाला पण जर कुणाला अशा प्रकारे स्वतःचा कंटेनर एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही नक्की सरांशी जॉईन व्हा आणि सरांचं मार्गदर्शन घ्या. एक बरोबर मेंटॉर हा तुमचं करिअर घडवू शकतो आणि एक चुकीचा मेंटॉर तुम्हाला कोट्यावधीचं नुकसान करून घेऊ शकतो. जय महाराष्ट्र.